तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे। मोदी साहेब यांनी चारही योजनेचे पैसे एकत्रित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय घेतलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्यामध्ये एक बैठक पार पडली असून त्या बैठकीमध्ये ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे। नमो शेतकऱ्यांची योजनेचा हप्ता, पीएम किसान योजनेचा हप्ता आणि फार्मर कार्ड अनुदान योजनेचे नुकसान भरपाई योजना अशा या चारही योजनेचे पैसे एकत्रित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहेत। शेतकरी मित्रांनो, मग केंद्र सरकारचे पीएम किसान सन्मान निधी योजना असू दे किंवा महाराष्ट्र सरकारचे नमो शेतकऱ्याचे महासन्मान निधी असू दे, ही दोन्ही योजनेच्या हप्त्यांची वाढ तुम्ही बघत असताना तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आली आहे। कारण की स्वतः मुख्यमंत्र्यांनी या GR वरती सही केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी यासाठी निधी मंजूर केली आहे। नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली असून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे। सरकारने स्पष्ट केलं आहे की नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता अधिक काळ वाट पाहावी लागणार नाही आहे। तर 26 जानेवारीच्या मुहूर्तावरती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट 51,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। मग 26 जानेवारीच्या औचित्य साधून शेतकऱ्यांच्या खात्यांवर एकाच वेळी 4 मोठ्या योजनेचे पैसे जमा होत असतानाही रक्कम 51,000 रुपयांची कशी पोचली हे देखील जाणून घ्या। कारण आता हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा होत असताना चारही योजनेचे पैसे एकत्रित जमा होत आहेत। परंतु या बैठकीमध्ये प्रामुख्याने कोणत्या शेतकऱ्यांना पैसे देण्याचा निर्णय घेतला आहे हे देखील जाणून घ्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब म्हणाले आहेत की जे उरलेले हप्ते होते ते देखील तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये वितरित होणार आहेत व नमो शेतकऱ्यांना महासन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यांवर उशिरा जमा होत आहे, त्यामुळे तो देखील आम्ही सोडत आहोत। परंतु पीक विमा कंपन्यांना देखील मोदी साहेबांनी आदेश दिला आहे की शेतकरी मित्रांनो, नुकसान भरपाई योजनेचा सरकार देत आहे। त्यानुसार ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानाला सामोरे जावे लागले आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 26 जानेवारीचे उचित साधून सरकारने पैसे जमा करणार आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25% अधिक रक्कम दिली जाणार आहे। या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे। सरकारने आता शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला असून केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजना आणि महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेला आहे। केंद्राचे 2,000 रुपयांची रक्कम आणि राज्य सरकारचे 2,000 रुपयांची रक्कम अशी 4,000 रुपयांची निश्चित केली होती। परंतु 51,000 रुपयांचा हप्ता कसा काय शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा होणार आहे प्रश्न तुम्हालाही पडला असेल। पण शेतकरी मित्रांनो, यंदा अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने अतिवृष्टी घडवून आणली, त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं व सरकारने पीक विमा कंपन्यांना आदेश दिला आहे की 26 जानेवारीपर्यंत जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या खात्यांवर रक्कम जमा झाली पाहिजे। व शेतकरी मित्रांनो, कोणकोणत्या शेतकऱ्यांना खात्यांवर हे पैसे जमा होणार आहेत, त्याचबरोबर 51,000 रुपयांची रक्कम कशी काय जमा होणार आहे हे देखील आपण पाहूया। कारण जे शेतकरी नुकसान भरपाईला सामोरे गेले आहेत त्या शेतकऱ्यांना 25,000 ते 35,000 रुपयांपर्यंतची मदत ही केंद्र सरकारकडून मंजूर करण्यात आलेली आहे। मोदी साहेबांनी घोषणा केली आहे की नमो शेतकरी योजनांचा हप्ता तर शेतकऱ्यांसाठी खात्यांमध्ये वितरित होत आहे, परंतु पीएम किसान योजनेचा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे। त्याचबरोबर 25,000 ते 35,000 रुपयांपर्यंतची मदत ही केंद्र सरकारने शेतकऱ्यांना केली आहे। शेतकरी मित्रांनो, यामध्ये काही शेतकरी पात्र ठरले आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यांवर आता राज्य सरकारच्या 7/12 नोंद पोर्टलवरून माहिती काढून पैसे सोडण्याचा निर्णय घेतला आहे। परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण 51,000 रुपये जमा होणार आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांनी केंद्र सरकारकडून निधी भेटल्यावर ती शेतकरी हा देशाचा कणा याचा धर्तीवरती प्रजासत्ताक दिनानिमित्त शेतकऱ्यांना मोठी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे।
राज्य सरकारने आपल्या तिजोरीतून हजारो कोटींचा निधी या योजनेसाठी वर्ग केला आहे आणि ही रक्कम थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी मान्यताप्राप्त बँकांमध्ये या योजनेचे एकत्रित पैसे वितरित करण्यात असल्याचा निर्णय घेतला व चारही योजनांचे पैसे हे एकाच बँकेमध्ये वर्ग केले जाणार आहेत। अर्थ विभागामध्ये विशेष तरतुदी करून हजारो कोटींची निधी वितरित करण्यासाठी मंजुरी दिली आहे। मोदी साहेबांनी केंद्रातून आणि राज्य सरकारकडून मुंबईतून शेतकऱ्यांसाठी आता चारही योजना जास्त क्षेत्रात विमा उतरवला गेला असून आता रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, पैसे जाहीर झाल्याबरोबरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे देखील जाणून घ्या। तर महाडीबीटी किंवा PM किसान पोर्टलवर जाऊन तुमच्या खात्यांवर पैसे जमा होणार आहे का नाही याची माहिती देखील तुम्ही मिळवू शकणार आहात। तुमच्या जमिनीची नोंद या पोर्टलवरती करण्यात येणार आहे। शेतकरी मित्रांनो, मोदी सरकारने आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे। त्यामुळे एकत्र शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळणार असून गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्रातील शेतकरी पीक विम्यांचे किंवा नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाट बघत होता। त्यासाठी सरकारने या बैठकीमध्ये स्पष्ट केलं आहे की निधीची कमतरता आता शेतकऱ्यांना भासणार नाही, कारण हजारो कोटींची निधी हा मंजूर करण्यात आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, सन्मती निधी प्रलंबित नेते आता सध्या जानेवारीच्या दिवशी खात्यांमध्ये वितरित केले जाणार आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, हे पैसे तर तुमच्या खात्यांवर जमा होतील, पण त्यानंतर केंद्र सरकारकडून एक समिती नेमण्यात येणार आहे आणि त्या समितीमार्फत शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे। कारण इथून पुढेच जे योजनेचे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा होणार आहेत ते नवीन प्रणालीद्वारे जमा होणार आहेत। कारण नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटपामध्ये देखील मोठी बदल करण्यात आली आहे। त्याचबरोबर PM किसान योजनेमध्ये हप्त्यांमधील देखील बदल झालेला आहे। त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना मोठ्या बदलांना सामोरे जावे लागणार आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता मागील वर्ष 93 लाख शेतकऱ्यांना खात्यांवर जमा झाला होता, तर आता शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा होतील असताना 90 लाख शेतकऱ्यांना खात्यांवर जमा होत आहे। परंतु पुढील हप्ता जेव्हा शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा होणार आहे तेव्हा अटी आणि पात्रता देखील बदलण्यात येणार आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आता 51,000 रुपयांचा लाभ मिळत आहे, परंतु पुढील हप्ता जर तुम्हाला मिळवायचा असेल आणि हा लाभ मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टींची पूर्तता करणे आवश्यक आहे हे देखील आपण जाणून घेऊया। कारण की PM किसान योजनांचा हप्ता असू दे किंवा नमो शेतकरी योजनेचा हप्ता असू दे, त्यामध्ये केंद्र सरकारने मोठे बदल केले आहेत। शेतकरी मित्रांनो, तुमच्या 7/12ची नोंद ही पोर्टलवरती असणं अत्यंत आवश्यक आहे। जर तुमच्या अर्जामध्ये काही त्रुटी असतील तर तुमचा अर्ज हा पाठ ठरवण्यात येणार आहे। त्याचमुळे लवकरात लवकर दुरुस्ती करून घ्या अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत की कारण आता पैसे तुमच्या खात्यांवर जमा होतील, परंतु पुढचे येणारे हप्ते अडू शकतात। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं आहे की प्रजासत्ताक दिनानिमित्त शेतकऱ्यांनी मोठा भेट दिली जाणार आहे, परंतु पुढचे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा होत असतात। अनेक शेतकऱ्यांचे अर्ज बाद देखील ठरू शकतात। यंदा अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे सरकार शेतकऱ्यांना 51,000 रुपयांचा लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे, परंतु पुढील हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा होत असताना सरकारने बदललेल्या निर्णयामध्ये जर शेतकऱ्यांना बसत नसेल तर शेतकऱ्यांचा लाभ मिळणार नाही। शेतकरी मित्रांनो, कोणत्या अटी आणि शर्ती लावण्यात आलेल्या आहेत हे देखील आपण जाणून घेणार आहोत आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून। सर्वात आधी हेच जाणून घेऊया की
संदर्भात जानेवारी दिवशी तुमच्या खात्यांवर पैसे जमा झाल्यानंतर जी समिती नेमण्यात येणार आहे त्या समितीमार्फत कोणत्या कागदपत्रांची तपासणी केली जाऊ शकेल तर ते शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही आता फार्मर ID कार्ड तर काढलाच असेल, म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांकडे फार्मर ID असणार आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, तुमच्या फार्मर ID कार्ड ओळखपत्र क्रमांक हा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण तुमच्या खात्यामध्ये जेव्हा 51,000 रुपयांची रक्कम जमा होणार आहे तेव्हा तुमचा फार्मर ID कार्ड क्रमांक हा सरकारकडून नोंद करून ठेवला जाणार आहे. तुमच्या शेतकरी पोर्टल वरती याची नोंद असणार आहे. जेव्हा कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे तेव्हा तुमचा आधार कार्ड नंबर, तुमच्या फार्मर ID नंबर हा सर्वात आधी तपासला जाईल. त्याचबरोबर ज्या शेतकरी बांधवांना तुमच्याकडे पिवळं व केसरी रेशन कार्ड आहे त्यांना देखील सरकार आता दखल घेणार आहे. तुमच्या घरामध्ये किती सदस्य राहतात, तुम्ही किती योजनांचे लाभ घेतात हे तपासले जाणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही KYC प्रोसेस तर पूर्ण केली असेल, त्यामुळे तुमच्या बँक खात्यामध्ये हे तुमचा आधार कार्डची लिंक असणं गरजेचंच आहे. त्यामुळे तुमच्या खात्यांवर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे जमा होण्यासाठी कोणतीही तांत्रिक अडचण निर्माण होणार नाही. परंतु आता पुढचे हप्ते हे जमा होणार आहे त्यासाठी सरकार फक्त मान्यताप्राप्त बँकेचा निवड करणार आहे. त्यामुळे तुमचे बँक सेटिंग जरी ॲक्टिवेट असेल तर तुम्ही बँक खाता तुमच्या आधार कार्डाशी लिंक असेल तर ते देखील तुमच्या बँकेचे नाव सरकारने निवडलेल्या बँकेच्या यादीमध्ये आहे का हे देखील चेक करणे गरजेचे आहे. कारण जेव्हा पुढचे हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तेव्हा फक्त मान्यताप्राप्त बँकेच्या खात्यांमध्येच हे पैसे जमा होणार आहेत. अनेक बँकाचा प्रॉब्लेम झाल्यामुळे सरकारच्या लक्षात येते आहे की त्यामुळे सरकारने पैसे जमा होण्यामध्ये अनेक तांत्रिक अडचण निर्माण होत असल्याचे सांगितले आहे. सरकार जेव्हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडणार आहे त्यावेळेला अडचणी निर्माण होऊ नयेत म्हणून सरकारने फक्त रिझर्व्ह बँकेच्या मान्यता असलेल्या बँकेची निवड केली आहे. मग तुम्ही म्हणाल की ग्रामीण भागातील काही खाजगी बँकांना देखील सरकारने समाविष्ट करून घेतले आहे का? तर यामध्ये फक्त सरकार बँक समाविष्ट आहे असं नाही, तर सरकारने खाजगी बँकांमध्ये देखील हप्ता वितरण्याचा निर्णय घेतला आहे. मग शेतकरी मित्रांनो, कोणत्या बँकेची निवड सरकारने केली आहे याचे देखील सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. पण सर्वात आधी आपण जे 51,000 रुपयांचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे तो हप्ता 26 जानेवारी दिवशी तुमच्या खात्यावर जमा होत असताना कोणकोणते शेतकरी पात्र ठरले आहेत ते देखील लक्षपूर्वक पहा. शेतकरी मित्रांनो, यामध्ये 4 योजनांचे पैसे तुमच्या खात्यांवर सोडण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. त्यामुळे पहिले म्हणजे नमो शेतकरी योजनेचा, दुसरा म्हणजे PM किसान योजनेचा आणि तिसरा फार्मर कार्ड योजनेचा व चौथा म्हणजे नुकसान भरपाई आणि नुकसान भरपाई म्हणजे तुमच्या पीक विम्याची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये पुन्हा येणार आहे. मग पीक विम्याची रक्कम ही 25 ते 35,000 पर्यंत असू शकते आणि उरलेल्या हप्त्यांची रक्कम ही सर्व रक्कम मिळून टोटल 51,000 रुपयापर्यंत ही रक्कम जाऊ शकते. शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये वितरित होत असताना शेतकऱ्यांच्या फार्मर ID कार्ड क्रमांक नोंदवला जाऊन जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांनी DBTचे बटन दाबतील तेव्हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज शेतकऱ्यांना येणार आहे. शेतकऱ्यांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून या योजनेचा लाभ एकत्रित मिळणार असून 51,000 रुपयांचा लाखो शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये वितरित करण्यात आलेला आहे. तर अशाच प्रकारची ताजी माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद.